आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. देशभरात E20 पेट्रोलचा 20% इथेनॉल मिश्रित वापर वाढला असताना जुन्या वाहनांच्या इंजिनवर होणाऱ्या परिणामांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. 2016 पूर्वी बनवलेल्या काही भारत स्टेज वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरताना फक्त काही रबर पार्ट आणि गॅस्केट बदलण्याची गरज भासू शकते, असे गडकरी यांनी स्पष्ट केलं. हा कोणताही मोठा तांत्रिक बदल नसून नेहमीच्या सर्व्हिसिंग दरम्यान हे रबर पार्ट सहज बदलता येतात असा दिलासाही त्यांनी वाहनधारकांना दिला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सियाम आणि ARAI या देशोदेशीच्या प्रमुख संस्थांनी केलेल्या व्यापक अभ्यासाचा संदर्भ गडकरींनी दिला. जुन्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरल्याने इंजिनच्या परफॉर्मन्सवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. इंजिनचे पार्ट्स असामान्यपणे घासले जाण्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. गाडी सुरू होणे, ड्रायव्हिंगचा अनुभव आणि मेटल प्लास्टिक पार्ट्सची सुसंगतता पूर्णपणे सुरक्षित आहे. कार आणि दुचाकींच्या इंजिनमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बदल करण्याची अजिबात गरज नाही. E20 इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या मुद्द्यावर बोलताना गडकरी म्हणाले की वाहनाचे मायलेज हे केवळ इंधनावर अवलंबून नसून गाडीची स्थिती, चालवण्याची पद्धत आणि रस्ते अशा विविध घटकांवर अवलंबून असते.